लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता काव्याकडून जे पार्थला मिळालेले ट्विन्स वॉच आहेत त्यातील एक वॉच खाली पडलेलं असतं आणि खाली पडल्यामुळे ते वॉच इथे तुटलेलं असतं, त्याच्या काचा विखुरलेल्या असतात। तेव्हा काव्या पार्थला सॉरी म्हणत असते, मी हे मुद्दामून नाही केलं, नेहमी मी काहीतरी करायला जाते आणि माझ्याकडून काहीतरी वेगळंच का होतं, खरं सांगते पार्थ मी हे मुद्दामून नाही केलं। तेव्हा पार्थ तिला समजावतो, म्हणतो हे बघा काव्या प्लीज शांत व्हा, नाही तुम्ही हा मुद्दामून केलं, हा फक्त एक ॲक्सिडेंट होता, पण मला तुमचं घड्याळ मुद्दाम तोडायचं नव्हतं, मी फक्त ते जस्ट पाहत होते। हो काव्या इट्स ओके, असू द्यात, आपण काहीतरी करूयात, असू द्या, तुमचं घड्याळ तर आहे ना साबूत, पण बघा ना किती प्रेमाने दिलं होतं त्यांनी ते तुम्हाला घड्याळ आणि माझ्या हातून निसटलं आणि ते खाली पडलं आणि तुटलं, असू द्यात काव्या नका काळजी करू, असं म्हणून पार्थिला समजावत असतो। आणि त्याचबरोबर होतात असे ॲक्सिडेंट कधीही आणि कधी कधी, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, तुम्ही शांत व्हा, मी ही काच साफ करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर उगाचच पायाला वगैरे लागेल। त्यावरच काव्या म्हणते, तुम्ही खरंच माझ्यावर चिडला नाही आहेत ना, तुम्ही माझ्यासोबत काहीतरी माझ्यासमोर बोलता एक आणि काहीतरी वेगळं मनात नाही आहे ना, म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज पुन्हा करून घेत नाही आहेत ना। त्यावर पार्थ म्हणतो, नाही काव्या, मी तुमच्याबद्दल का बरं गैरसमज निर्माण करून घेईल, नाही मी तसं काहीही केलेलं नाही, प्लीज जरा शांत बसणार आहात का तुम्ही, मी हे काचाचे तुकडे उचलण्यासाठी काहीतरी करतो, थांबा, किंवा मी हे डस्टबिनमध्ये टाकून येतो, तुम्ही शांत व्हा बरं, चिडू नका एवढं, असं म्हणूनच आपण हे घड्याळ दुरुस्त करू, असं म्हणून तो आता किचनमध्ये काचा टाकण्यासाठी निघून गेलेला असतो। इकडे काव्याला खरं तर आज खूप वाईट वाटत असतं, कारण एकतर मानिनीला तिने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि मी भूतकाळ विसरले, पार्थ बरोबर व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करते आणि आत्ता पुन्हा हे असं झालेलं आहे। मानिनी किचनमध्ये साफसफाईचं काम तिचं सुरू असतं, तेवढ्यातच ती काचा टाकायला आलेल्या पार्थकडे पाहते, त्याला विचारते, काय रे पार्थ काय झालंय? त्यावर पार्थ म्हणतो, अगं काही नाही, काच तुटली होती, त्याचं कचरा इथे टाकायला आलं होतं। काय काच तुटली होती? तुला कळतंय का काच तुटणं म्हणजे किती अपशकुन असतो? कुठली काच तुटली, कसली काच तुटली, कशी तुटली? अगं हो आई शांत हो जरा प्लीज, एवढं काही नाही झालेलं, हो काच तुटणं चांगलं नसतंय माहितीये, पण मला सांग ना काय झालंय ते। अगं आई काय झालं, आज ऑफिसमध्ये ना मीटिंग होती, क्लायंटने दोघांसाठी 2 घड्याळ दिले होते आणि ते काव्याच्या हातून माझं घड्याळ खाली पडलं आणि ते तुटलं। ही काव्या वेंधळी का रे, तिच्या हातामध्ये अवसन नसते का रे, अशी कशी घड्याळ खाली पडलं आणि असं कसं तुटलं? तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई असू दे, तो फक्त एक ॲक्सिडेंट होता, अपघात होता, नको एवढं बोलूस, नको काळजी करूस, असं कसं रे, तू आता प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायचं बंद करा हा पार्थ, कळत नाही का तुला काय केलं करून ठेवलेलं आहे तिने? अगं हो मान्य आहे सगळं, क्लायंटने खूप प्रेमाने दिलं होतं ते घड्याळ, पण त्यांनी मुद्दामून नाही केलंय। हे बघ पार्थ, तू नेहमीच तिची बाजू घेत असतोस, पण मला या काव्याचं ना खरंच, तुझं घड्याळ तुटलंय, तिचं आहे ना? अगं आई त्यांचं घड्याळ आहे आणि असू देत ना, आम्ही ते दुरुस्त करू किंवा दुसरं घेऊ, तू नको काळजी करूस एवढी, असं म्हणूनच पार्थ आता निघून जातो। तेव्हाच मानिनी पार्थ गेल्यावर पुन्हा विचार करत असते, काव्याने मुद्दामून तिनं स्वतःचं घड्याळ ठेवले आणि पार्थचं घड्याळ मुद्दाम तोडलं तर नसेल ना, माझा पार्थ खूप भोळा आहे, साधा आहे, ह्या काव्याचं ना नेमकं काय चाललंय आणि काल जे काही मला एवढं सगळं सांगितलंय बोलली ते खरं सत्य आहे का, ह्या काव्यावर मला नजर ठेवावीच लागेल, असं मानिनी विचार करत असते। इकडे किती प्रेमाने घड्याळ दिले होते, त्याचबरोबर पार्थ सुद्धा किती आनंदात होते म्हणून काव्या विचार करत असते, तर मानिनी सुद्धा अगदी त्याच गोष्टीचा पुन्हा विचार करत असते। तर आता पार्थ जो आहे तो काव्याकडे जातो, तेव्हा काव्या हातामध्ये घड्याळ घेऊन पुन्हा तोच विचार करत असते, ती म्हणत असते, नाही मी चुकीचं वागले का, माझ्याकडून हे घड्याळ तुटायला नको होतं, खरंच किती प्रेमाने दिले होते हे घड्याळ आणि त्याचबरोबर पार्थचं कौतुक केलं होतं त्या क्लायंटने। नाही पार्थ, हे जरी घड्याळ तुटलेलं असलं ना, तुमची वेळ जरी इथे आत्ता तुटली असली ह्या घड्याळामुळे, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील रिअल टाईम मी कधीच खराब होऊ देणार नाही, हे घड्याळ जरी तुटलं असलं तरीसुद्धा तुमची वेळ मी खराब होऊ देणार नाही, तुटू देणार नाही, असं काव्या आता मनामध्येच स्वतःला प्रॉमिस करत असते। तर मानिनी विचारत असते, अगोदरच टेन्शनमध्ये असलेली मानिनी समोर विक्रम त्यांच्या मैत्रिणीशी गप्पा मारत असतात। खरं तर फोनवर नेहमीप्रमाणे मीनाक्षीच असते, त्यामुळे मानिनीची चिडचिड होते। इकडे आता विक्रम म्हणत असतात, हा मीनाक्षी, अगं नाही तुम्ही वेळ वगैरे सगळं काही ठरवा ना, मी येईल वेळेत पोहोचेल, तू नको काळजी करूस। आता बराच वेळ फोन सुरू असतो, त्यामुळे मानिनीची पुन्हा आणखी चिडचिड वाढते, तेव्हा ती ते विक्रम समोर हाताची घडी घालून येऊनच उभी राहते। तर विक्रम म्हणत असतात, ए बाई बायकोचा आता खूप मोठा फुगा झालाय बरं का, तू आता फोन ठेव बाई। तेव्हा इकडे पुन्हा मानिनी समोर बघते रागानेच,
अगं बायको आता लाटणं घेऊन येईल बरं का, मग माझं काही खरं नाहीये. तू फोन ठेव बाई आता, नको नको, नंतर बोलूयात आपण, आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही इथे ठरवा. बरोबर, चल चल बाय, असं म्हणून आता विक्रम मीनाक्षीचा फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर इकडे लगेचच, अगो काय झालंय मानिनी, एवढी का चिडली आहेस तू? तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, काय हो तुमचं नेहमी ते मीनाक्षी प्रकरण सुरूच असतं. किती वेळा सांगितलंय की सारखं सारखं बोलत जाऊ नका. तुम्हाला तुमच्या त्या मीनाक्षी पुढे आणि त्याचबरोबर तुमच्या त्या मित्रमैत्रिणी पुढे घरामध्ये काय चाललंय काय नाही ह्याकडे अजिबातच लक्ष नाहीये तुमचं. अगं हो हो मानिनी, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय चाललंय? काय गरज होती तिच्यासमोर बायको लाटणं घेऊन उभी आहे असं म्हणायची? मी ऐकून घेते म्हणून काही बोलता का? त्यावरच विक्रम म्हणत असतात, अगं मानिनी पण झालंय काय ते तरी सांग ना जरा. काही नाही झालंय, घरामध्ये तुमचं कोणाच्या आयुष्यात काय चाललंय, घरात कोण आहे कोण नाही ह्या गोष्टीकडे लक्षच नसतं. त्यावर विक्रम म्हणतात, अगं मी म्हटलं माझी म्हणू एवढं चौफेर लक्ष ठेवणारी आहे, मग मला काय गरज आहे लक्ष ठेवण्याची? म्हणून मी आपलं जास्त फारसं काही लक्ष देत नाहीये. तू आहेसच ना, आणि दोघांनी लक्ष देण्याची काय गरज आहे? हो एवढं म्हटलं की झालं. तेवढ्यातच विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे, काय झालेलं आहे ते तरी काही सांगणार आहेस की नाही? का किती आणि किती त्रागा करशील, किती स्वतःला त्रास करून घेशील? सांग बरं काय झालेलं आहे ते. म्हणून शांत बस आणि सांग मला काय झालंय ते. तेव्हाच आता मानिनी इथे म्हणत असते, तुम्हाला काय माहिती, इथे आज पार्थला ऑफिसमध्ये क्लायंटने दिलेलं घड्याळ ते सुद्धा त्याचं फुटलं. अगं हो, खूप प्रेमाने दिलं होतं क्लायंटने, आणि तुला का सांगू मानिनी, ते क्लायंट आपल्या पार्थचं एवढं भरभरून कौतुक करत होते म्हणून विचारू नको. खरंच आपला पार्थ ना एक नंबरचा हुशार मुलगा आहे बघ खरंच. आणि तेच घड्याळ फुटलं. अगं असू देत, घड्याळ फुटलंय ना, मी त्याला दुसरं आणून देईल किंवा आपण ते दुरुस्त करून घेऊ. तू एवढं नको काळजी करू. आता पार्थचं टेन्शन गेलं. आता काय झालंय? काय झालंय म्हणजे काय झालंय? तो जीवाचा सकाळपासून खोलीमध्ये आहे, जेवला सुद्धा नाहीये. अच्छा असं आहे तर थांब, मस्त मी ना आता काहीतरी ऑर्डर करतो जे की त्याला छान आवडेल. त्याचा व्हेज खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ग, गणपती होते ना म्हणून. मग बघ एकदा नॉनव्हेज ऑर्डर केलं ना कसं धावत येतो आणि लगेचच खायला बसतो. थांब मी ऑर्डर करतो. आता जीवाचा विषय मिटला ना, आता कोण राहिलंय बोल पुढे. तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला आपला चिडका बिब्बा म्हणजेच की जन्मेच्या आणि पसारेवाले म्हणूयात, इकडे आपल्या नंदिनीवर चिडलेले असतात. आणि नंदिनीवर चिडलेले असताना इकडे विक्रम मानिनीला गाणं म्हणत असतात, तर इकडे नंदिनी जीवासाठी गाणं गात असते. आणि गाण्याचे बोल असतात, खरंच खूप जुनं गाणं आहे प्रेक्षकांनो. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोडना, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोडना. ह्या गाण्याचे बोल इथे असतात. आणि तेव्हा नंदिनी अक्षरशः जीवासमोर कान पकडत असते, त्याच्या इकडून तिकडून मिरवत असते आणि त्याला मनवण्याचा आणि शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण शेवटी इथे जीवा म्हणत असतो, काय चाललंय नंदिनी तुझं? मी तुला किती वेळा सांगितलंय की मला तुझ्याशी आत्ता काहीच बोलायचं नाहीये. प्लीज लिव्ह मी अलोन. मला नाही तुला काही बोलायचंय, सोड मला, राहू दे मला एकट्यात, आत्ता मला कोणाशी काहीच नाही बोलायचंय. त्यावर नंदिनी त्याला म्हणते, प्लीज जीवा द्या ना एवढा रुसवा सोडून, कशासाठी? आणि मी सॉरी म्हटलंय ना, आणि त्याचबरोबर तुम्ही एवढं काय ह्या गोष्टी मनाला लावून घेतल्यात, नका ना अशी वागू. पण जीवा म्हणत असतो, नाही मला आत्ता एकट्याला राहायचं आहे, सोड म्हटलंय ना, चल बाजूला हो आणि जाऊ दे, माझं मला एकट्याला राहू दे, असं म्हणून जीवा तिथून निघून जातो. तर इकडे आता मानिनीने सुद्धा रुसवा सोडलेला असतो. इकडे विक्रमने तर तिकडे नंदिनीने दोघा मायलेकरांचा रुसवा घालवण्यासाठी खूप काही प्रयत्न केलेले असतात. मग सांग ना आता काव्याचं काय? तेवढ्यातच आता मानिनी विचार करते, काय करू? काव्याने जे काही खेळ केलेला आहे, काव्याने जी माती खाल्लेली आहे ती मी यांना विक्रमना सांगू का? पण नको, आत्ता सांगायला नको असं मला वाटतंय. जर मी आत्ता उगाच सांगत बसले तर टेन्शन होतील. मी अगोदर काव्याशी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर बोलते आणि मग काव्याशी ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर बोलल्यावर मग ठरवते काय करायचे आणि काय नाही. तर बरं ठीक आहे. बघ आता जीवाचा विषय मिटला, नंदिनीचा मिटला, ताससोबत इथे पारचा सुद्धा मिटला. मग सांग ना आता म्हणू काय झालेलं आहे पुन्हा? काही नाही हो, तुमचं घरामध्ये खरं सांगू का लक्ष नसतं, तुम्ही तुमच्या फक्त कामामध्येच असतात. अगं हो म्हणू, तू नको काळजी करूस, मुलं मोठी झाली आहेत आता, त्यांचं ते आयुष्य जगतायत छान, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांच्या लक्ष देणं हे कितपत योग्य आहे म्हणू. आणि तसंही तू आहेस ना, तू आहेस म्हणून मी बिनधास्त असतो आणि मला कुठल्याही गोष्टीची काळजी नसते बरं. आणि राहिला प्रश्न इथे दोन्ही मुलांचा आपल्या, तर आपली दोन्ही मुलं माझ्यासारखी समजदार आहेत बघ.
असं म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा मानिनी विक्रमकडे पाहतच असते. तेव्हा विक्रम म्हणतात, अगं अगं म्हणजे आपल्या दोघांसारखी ती समजदार आहेत, त्यामुळे मी सांगतोय नको काळजी करूस आणि नको टेन्शन घेऊस. बघितलं ना सगळ्यांचं टेन्शन मिटलेलं आहे की नाही आता, मग कशाला उगाचच हे सगळं काही मनात ठेवतेस तू, काही गरज नाही मनात ठेवण्याची, समजलं तुला. पण तरी सुद्धा मानिनीचं मन तिला खात असतं. मानिनी खूप जास्त अस्वस्थ पुन्हा पुन्हा होत असते काव्यामुळे, दुसरं काय, काव्यामुळे अस्वस्थ होणारी मानिनी आता तरी काव्याबद्दलच्या गोष्टी इथे विक्रमला सांगू शकलेली नसते. आता पुन्हा एकदा इथे विक्रमचा फोन वाजलेला असतो. आता विक्रमचा फोन वाजल्यानंतर इथे मानिनी म्हणत असते, घ्या 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 तो फोन घ्या, फोन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, बघा एकदा. आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो गो घेतो घेतो, आता फोन घ्यावाच लागेल. असं म्हणून आता विक्रम पुन्हा फोन उचलतात आणि पुन्हा फोन उचलल्यानंतर, हां बोल ग मीनाक्षी, हां हां आता बोलू शकतेस, असं म्हणून फोनवर बोलत बोलत असते तिथून बाहेरच्या बाल्कनीमध्ये निघून गेलेले असतात. इकडे आता पुन्हा मानिनीच्या मनामध्ये खूप सारे विचार सुरूच असतात. तर आपण प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कशा पद्धतीने इथे आता रम्या वसूने ड्रेसेस घातलेले असतात. म्हणजे जो त्यांना युनिफॉर्म दिलेला असतो तो युनिफॉर्म सोडता त्यांनी इथे वेगळे ड्रेस घातलेले असतात आणि ते ड्रेस घातल्यानंतर इथे त्या आरशासमोर जाऊन उभ्या राहतात. आरशासमोर जाऊन उभ्या राहिल्यानंतर आता लगेचच इकडे रम्या म्हणत असते, काय ग आई, मी खरंच आपला तो पहिला गेटअप खूप जास्त मिस करते ग. ह्या नवीन साड्या आणि ते सगळं घालून मला खरंच खूप जास्त कंटाळा आलाय, मला खूप जास्त वैताग आलाय बघ, नको नको झालंय हे सगळं. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, खरंच ग रम्या, आपण पूर्वी किती छान छान राहायचो, किती छान छान ड्रेस घालायचो, सगळं काही करायचो, पण आता ह्या साड्यामुळे मला वैताग आलाय बघ. असं म्हणता क्षणी आता दोघींनी असे नवीन ड्रेसेस घातलेले असतात, साड्या घातलेले असतात आणि तेव्हा दरवाजा वाजतो. अगं आता कोण आलं असेल, बापरे मानिनी नंदिनी कोणी नसेल ना ग, थांब आता काय करू. हे बघ आई, तू हे चादर घे, मी दरवाजा उघडते आणि स्वतःला लपेटून घे, बघते मी कोण आहे तर. तेव्हाच आता इकडे वसूने चादर लपेटलेली असते तर रम्या दार उघडायला जाते. दरवाजा उघडल्यानंतर इथे समोर पाहते तर कामवाल्या मावशी असतात. ए तू काय करतेस ग इथे. ते काय आहे ना, मी उद्या पुढचे 2-3 दिवस सुट्टीवर आहे ना, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. अगं सुट्टीवर आहेस आणि एवढ्या मध्यरात्री सांगायला याची काय गरज आहे. नाही कसं आहे ना, तुम्हाला उद्या पहाटपासून 5 वाजल्यापासून उठून कामं करायची आहेत ना, म्हणून म्हटलं. आणि तुम्ही ही चादर का गुंडाळली आहे. काय नाही थंडी वाजते. अच्छा हो का, बरं बरं ठीक आहे. बरं चला उद्यापासून 5 वाजता उठून कामं करायची आहेत तुम्हा दोघींना, म्हणून तेच सांगायला आली होती. असं म्हणून आता इकडे रम्या दरवाजा ठोकते आणि विचार करत असते, ही आता मोलकरीन सुद्धा आपल्याला येऊन ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगते. हे सगळं त्या नंदिनीमुळे झालंय. आपले हे हाल फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीला ती नंदिनी जबाबदार आहे. आई अगं आई काय झालं, जे हसतेस काय. आणि त्या दिवशी तू तो इथे आश्रमामधला एक व्हिडिओ इथे शूट केला होतास, त्याचं काय झालं. तेव्हाच आता इथे वसू म्हणत असते, नको काळजी करूस, आता त्या नंदिनीच्या आयुष्यामध्ये जास्त दिवस आनंद राहणार नाही. माझ्या हाती असं गबाड लागलंय ना की विचारू नकोस. त्या जीवा आणि नंदिनीचं चांगलंच भांडण होतंय आणि जीवा नंदिनीचं होणारं भांडण माझ्या चांगलंच पत्त्यावर पडतंय. मी त्यांचं भांडण होताना ऐकले. आता बघच तू, ही नंदिनी कधीच तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकणार नाही. अगं हो, पण त्या व्हिडिओचं काय झालंय ते तरी सांग. नको काळजी करूस रम्या, तुझ्या ह्या आईवरती विश्वास नाहीये का बघ. असं म्हणून लगेचच स्वतःचा मोबाईल हातात घेते. आता प्रेक्षकांनो स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर एक नंबर डायल करत असते आणि तो व्हिडिओ त्या नंबरवरती पाठवत असते आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर त्या व्यक्तीला फोन करत असते आणि म्हणत असते, काय मग व्हिडिओ पाठवला होता त्याचं काय झालं. तर तिकडून फक्त 3च वाक्य ऐकायला येतात. तुम्ही पाठवलेल्या व्हिडिओमधील ज्या व्यक्तींचा आनंद चेहऱ्यावर दिसतोय तो खूप काही काळ टिकून राहणार नाही, तुमचं काम होऊन जाईल. हे सगळं रम्या ऐकत असते. इथे वसू म्हणत असते, बघितलं माझा माणूस कामाला सुद्धा लागलाय, तू काळजी करू नकोस रम्या. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला त्या नंदिनीमुळे सहन करावं लागलंय ना, ह्या सगळ्या गोष्टीला नंदिनी जबाबदार आहे ना. तर आता नंदिनीचं इथे हसू, त्याचबरोबर नंदिनीच्या आयुष्यामध्ये आनंद हे अजिबातच राहणार नाही. तू अजिबातच काळजी करू नकोस. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला काव्या जी आहे ती इथे एक काम करत असते. तिचं अभ्यास हा सुरूच असतो आणि तिचा अभ्यास सुरू असतानाच आता इकडे पार्थ हा कुडकुडतच असतो, कणत असतो आणि कणणारा पार्थ इथे काव्यासमोर येतो आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, काय चाललंय हे देशमुखांचं. आत्तापर्यंत हे इथे एक काम करत होते, म्हणजेच फक्त आणि फक्त इथे हे घोरायचे,
पण आता आता तर हे चक्क इथे कुडकुडत आहेत आणि त्याचसोबत हे कणत आहेत. बहुतेक ह्यांना ना थंडी वाजते. मग मी आता एसी बंद करू का? पण मी जर एसी बंद करायला गेले तर मला गरम होणार आहे, आणि जर एसी मी बंद केली मला गरम झालं तर मग काय करायचं? नाही 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 नाही, नको 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 नको, मला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे, असा इथे ती विचार करत असते. मग आता रिमोट शोधते, नाहीतर थांबायला पांघरूनच घालते, असं म्हणून तिथे असलेलं चादर ती आता पारच्या अंगावरती ओढून देण्याचं काम करत असते. आणि पारच्या अंगावर ओढून देण्याचं काम केल्यानंतर व्यवस्थित ती त्याला पांघरून घालते. प्रेक्षकांनो, खरं तर आता व्यवस्थित पांघरून घालत असताना इथे आता काव्याचा हात तिथेच त्याच्या मागच्या बॅक साईडला मानेपाशी असतो, आणि तेव्हा त्याच क्षणाला पार्थ जो आहे तो टर्न होतो. पार्थ टर्न झाल्यानंतर त्याच्या डोक्याखाली काव्याचा हात गेलेला असतो. अरे बापरे देशमुख, काय करताय तुम्ही? हे माझा हात म्हणून काव्या ओरडायला सुरुवात करत असते. खरंच हा आर्किटेक्ट बोका ना खरंच एक नंबरचा वेडा आहे. काय गरज होती मला पण उगाच पांघरून घालण्याची? खरंच हा देशमुख ना खरंच असं म्हणूनच स्वतःवरच चिडचिड करण्याचं काम करत असते. आता कसा काढू मी हात? हा माणूस तर एवढा घोरच झोपलेला आहे. देशमुख, आता तुम्ही माझा असाच हात घेऊन झोपणार आहात का? बापरे, रात्रभर मी अशीच झोपणार आहे का? असं म्हणूनच आता ती काढून घेण्याचा हात खूप प्रयत्न करत असते. पण आता पार्थ गाढ आणि निवांत झोपलेला असतो. खरं तर तो खूप जास्त दिवसभर कामं करून दमलेला असतो, थकलेला असतो, आणि त्यामुळे ते त्याला निवांत झोप लागलेली असते. आता ती हात सोडून घेण्याचा खूपदा प्रयत्न करते, पण हात काही सुटत नाही. मग शेवटी आता काव्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. ती म्हणत असते, आता हा जो काही हात आहे तो तर आता इथून बाजूला होत नाही, निघत नाही, पण मी काय करू? आता मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे, असा इथे विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर लगेचच एका गोष्टीचा पुन्हा विचार करत असते. बापरे, आता मला तर वाटतंय असंच झोपावं लागेल, माझ्याकडे आता कुठला पर्याय शिल्लक नाही. पण मी रात्रभर कशी झोपू शकते? असं मला जमेल का रात्रभर वगैरे झोपायला? पण नाही, काही जरी केलं ना तरी सुद्धा आता मला रात्रभर तर झोपावंच लागणार आहे, कारण माझ्याकडे आता पर्याय सुद्धा शिल्लक नाहीये ना. असं म्हणून आता काव्या तसाच हात रात्रभर ठेवते, आणि तसाच हात रात्रभर ठेवून आता शेवटी इथे ती तशीच झोपलेली असते. कधी डोळा लागतो, कधी एकदा काव्याचं चुकून पारच्या छातीवर डोकं पडतं, आणि कधी तिला सुद्धा निवांत झोप लागते, हे तिला सुद्धा समजत नाही. आता मध्यंतरी इथे बरीच रात्र उलटून गेल्यानंतर अगदी पहाटेच इथे पार्थला जाग येते. तेव्हाच तो म्हणत असतो, फिसकारलेली मांजर ना स्वप्नातच येते बाबा नुसती, रिअलमध्ये कधी येणार आहे काहीही कळत नाही. आणि तेव्हा तो तिच्या गालावर हात लावत असतो. गालावर हात लावल्यानंतर त्याला वाटतं हां स्वप्नच आहे, जाऊ देत. पुन्हा एकदा हात लावतो. परत हात लावल्यानंतर परत डोळे उघडून पाहतो तर त्याला समोर फिसकारलेली मांजरच झोपलेली दिसते. अरे बापरे, म्हणजे हे स्वप्न नाहीये, हे खरं आहे. मग काय करू? झोपू देऊ का आता? झोपू दे, जाऊ दे, झोपू दे. कमीत कमी स्वप्नात तरी किंवा ही झोपेत तरी ही फिसकारलेली मांजर इथे माझ्याजवळ झोपले याचा आनंद तरी आहे मला, असा तो विचार करत असतो. पण नको नको, फिसकारलेली मांजर उगाचच. पण काव्या अगोदर बोललेली असते बरं का, की मी ह्यांच्यावर फिसकरते ना ते त्याच गुणाचे आहेत. खरं तर कसे झोपलेले आहेत आता माझा हात. तेव्हा जो पार्थ आहे तो हळूच हात बाजूला घेऊन होण्याचा किंवा तिचा हात काढण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या गालाला हात लावतो आणि शॉकमध्येच फिसकारलेली मांजर म्हणून उठतो. आणि तेव्हा काव्या सुद्धा जोरातच उठून बसलेली असते. काव्या जोरात उठून बसल्यानंतर इथे म्हणत असते, देशमुख काय चाललंय तुमचं? आणि तेव्हा दोघे सुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कमाल धम्माल झालेला आहे. फिसकारलेल्या मांजरीने रात्रभर आता इथे जो आपला पार्थ आहे त्याला आधार दिलेला असतो, आणि पार्थला आधार दिल्यानंतर आपल्या फिसकारलेल्या मांजरीचा मात्र हात खूप जास्त दुखायला लागलेला असतो. खरं तर पूर्ण हात तिचा ताटून गेलेला असतो, आणि त्यामुळे आता हात दुखत असतो. इकडे आता पार्थ म्हणत असतो, 1 मिनिट, मी सांगितलंय ना, मी तुमचा हात चेपून देणार म्हणजे चेपून देणार. रात्रभर तुम्ही माझ्या मानेखाली हात घेऊन तशाच अवघडून झोपलात ना, मग आता मी सांगतोय तेच होणार आहे. झोपा तिथे शांतपणे, चला. असं म्हणून जो पार्थ आत्तापर्यंत प्रेमाने हक्काने समजून सांगत होता तो अक्षरशः आत्ता इथे नवऱ्याच्या हक्काने समजून सांगतच काव्याचा हात हातात घेऊनच तो तिला चेपून देण्याचं काम करत असतो. पार्थ इथे तिचा हात चेपून देत असतो, तर काव्या मात्र त्याच्याकडे पाहतच असते. दुखलेला हात पार्थ चेपत असतो, आणि तेव्हा काव्याला
नंदिनीला शांत असा गाढ निवांत झोप लागलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला युग फोनवरती बोलत असतो. युग म्हणत असतो, प्लीज रे, माझ्या घरी हे सगळं काही कळता कामा नये. मला माहिती मी कॉलेजमध्ये खूप माती खाल्लेली आहे, पण मला आत्ता काय करावं हे कळत नाही. माझ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरी कळता कामा नाहीत, असं युग फोनवरती बोलत असतो. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे आलेली असते. आता नंदिनी तिथे आल्यानंतर युगचं हे बोलणं नंदिनीच्या कानावर पडतं. त्यामुळे नंदिनी म्हणत असते, काय चाललंय युग, तू कोणाशी बोलतोयस आणि घरच्यांपासून तू कुठल्या गोष्टी लपवून ठेवतोयस, असं ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर मात्र इकडे लगेचच रम्याने सुद्धा युगचं आणि त्याचबरोबर नंदिनीचं बोलणं लपून ऐकलेलं असतं, चोरून ऐकलेलं असतं. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, युग खरं खरं सांग, खरं खरं सांग काय आहे, आणि त्याचबरोबर तू कोणत्या आणि कसल्या गोष्टी लपवून ठेवत आहेस, बोल पटकन युग, असं म्हटल्यानंतर युगला तर चांगलाच घाम फुटलेला असतो. त्याला काय बोलावं काय नाही हे समजत नसतं. त्याचं चांगलंच ततपप झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, युगचं हे जे काही भूतकाळ आहे तो नंदिनी समोर येईल का? पाहूयात उद्याच्या भागात.